नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। देशात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यात, तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान 5 टप्प्यात मतदान। मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती। सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास ठाकरे गटाचा नकार। खासदार संजय राऊत यांची आडमोठी भूमिका घेतल्याने काँग्रेसचे नेते संतप्त। सोमवारी अंतिम तिकीट वाटप जाहीर होण्याची शक्यता। सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान, तर मतमोजणी 4 जून रोजी। 12 ते 19 एप्रिल दरम्यान अर्ज दाखल करता येणार। सांगली मतदारसंघात एकूण 18,53,727 मतदार। जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती। माजी आमदार विलासराव जगताप यांची भाजपमधून हकालपट्टी करावी। जगतापांचा बोलवता धनी वेगळ्या पक्षातील प्रमोद शेंडगे, अरविंद तांबेकर। लोकसभा आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका। आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक। 72 तासात 62 निर्णय। राजू शेट्टी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना भेटले, पण मशाल हातात घेण्यास नकार। हातकणंगलेत बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी। लोकसभेसह देशातील 4 राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर। बहुप्रतीक्षित जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक नाही। शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र। संजय मंडलिकांची टीका। समरजित घाटगेंवरही बोलले। शिंदे गटात गेलास तर तुझा आणि माझा संबंध संपला। उद्धव ठाकरेंशी बेईमानी करू नकोस। अंबादास दानवेंच्या आईंची सक्त ताकीद। खानापूर आटपाडी मतदारसंघात पोटनिवडणूक न लागण्याने आता सुहास बाबर यांची वर्णी कृष्णा खुरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी लागण्याची शक्यता। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।